धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे। कर्जमाफी द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी या कारणासाठी रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलन करतात। त्यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि आता त्यांच्या भेटीला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखल झालेत। त्यामुळे हे ओटीएस किंवा ओटीएस सारखी ही स्कीम झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याचा पुनर्विचार केला पाहिजे या बाबतीतला। आता असं आहे दुसरं की समजा 1 एकरावाला शेतकरी 5 एकरावाला शेतकऱ्यावर जर 5 लाख रुपये कर्ज असेल तर 50 एकरावाला शेतकऱ्यावर 50 लाख रुपये कर्ज असेल। मग 1 एकराची शेती तोट्यात तर 50 एकराची पण शेती तोट्यात, म्हणजे लहान शेतकऱ्याचा तोटा होतो आणि मोठ्या शेतकऱ्याचा तोटा होत नाही असं नाही। आम्ही स्वर्गीय शरद जोशींच्या तालमीत शिबिरात घडलेले विद्यार्थी आहोत। त्यामुळे आम्ही खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय याच्यात पुढे जात नाही भाऊ। शरद जोशींचे मी किमान 10-15 शिबिरं केलेला विद्यार्थी आहे, म्हणजे अगदी 11वी-12वीतच मी शरद जोशींच्या सोबत फिरत होतो। मी तुम्हाला सांगतो की ही ओटीची स्कीम आहे। 1 एकराचा शेतकरी जर तोट्यात असेल तर 50 एकरावाला शेतकरी जास्त तोट्यात आहे। त्यामुळे छोट्या शेतकऱ्याला या कर्जमाफीचा फायदा थोडाफार होऊ शकतो, पण 50 लाख रुपयावाल्याला 2 लाखाच्या माफीसाठी तो 48 लाख रुपये भाऊ भरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये थोडा विचार केला पाहिजे, ही एक आमची भावना आहे। दुसरं 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना फक्त 50,000 रुपये अनुदान सरकार देणार आहे, म्हणजे माफी देणार आहे आणि वरचे पैसे भरल्यावर देणार आहे। भाऊ 50 लाख रुपये 50 हजारासाठी 50 हजारासाठी समजा माझ्यावर 5 लाख कर्ज आहे तर 50 हजारासाठी मी 4.5 लाख रुपये वरचे कसे भरू? मी नाही भरणार। आणि दुसरं भाऊ असं आहे, एक प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर 36,000 कोटीचा जो आकडा सरकारने काढलेला आहे, म्हणजे माझं तर मत आहे भाऊ असं की कर्जमाफीचा आकडा कोणीच लावू शकत नाही। जोपर्यंत लाभार्थी लाभ घेत नाही तोपर्यंत त्याचा आकडा फायनलाइज होऊ शकत नाही। समजा सरकारने मला गृहीत धरलं की रविकांत बसणार आहे कर्जमाफीमध्ये, 2 लाखाच्या माफीसाठी मला वरचे 3-4 लाख रुपये भरावे लागणार आणि मी भरलेच नाही ते पैसे, म्हणजे सरकारचे ते 2 लाख वाचले। म्हणजे ही कर्जमाफी 36,000 कोटीची जी धरलेली आहे, तर मला असं वाटतं की आकड्याचं कन्क्लुजन जे आहे भाऊ ते जोपर्यंत लाभार्थी लाभ घेत नाही त्या कर्जमाफीचा तोपर्यंत त्याचा स्पेसिफिक आकडा फायनल होत नाही असं आमचं मत आहे। म्हणजे पैशाचा आकडा फायनल होत नाही आणि कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा फायनल होत नाही। अजून भाऊ याद्या तयार झालेल्या नाहीयेत। त्यामुळे मला असं वाटतं 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतली त्यांचाही विचार या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे सरसकटपणे, जो कसा आपला ठरेल त्या पद्धतीनं। कारण काय 19 नंतर भाऊ 19 नंतर आता ही 26 आहे। तर या आंदोलनाकडे आपले लक्ष असेलच, मात्र वळूयात पुढच्या बातमीकडे। आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आहे। खासदार संजय दिना पाटील यांचे दोन्ही शिवसेनेचे बॅनर लागलेत। कांजूर मार्गमध्ये समोरासमोर लागलेल्या बॅनर्समुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात